मी राजश्री. मला तुम्हाला अ, असं काहीतरी सांगायचं आहे, अशा काही गोष्टी शेअर करायच्या आहेत मला. म्हणजे मला एक प्रकारचा आयुष्य जगताना एक इसेन्स जाणवतो. तो इसेन्स किंवा ती जी काही मला जाणवलेली जी काही गोष्ट आहे, त्याला आपण काहीही म्हणू शकतो, की देवाशी कनेक्शन होणं किंवा तो एक इसेन्स किंवा एक अशी काहीतरी गूढ गोष्ट, की जी मला जाणवली आहे, मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पण त्याला कोणत्याही सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा कुठल्याही 1, 2, 3, 4 अशा परफेक्ट साईनमध्ये किंवा भाषेमध्ये बांधता येत नाहीये. म्हणजे 2 माझे व्हिडिओ मी पोस्ट केले. त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला, की काहीतरी माहिती काढून त्याला शब्दात बांधण्याचा किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही मजा नाही आली मला एवढी. म्हणून मी ठरवलं, की आता जसा फ्लो असेल आणि जसं मला माझं आयुष्य जाणवलंय आणि मला जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय, ते पोहोचवणं गरजेचं आहे. त्याला कुठल्यातरी माहितीमध्ये किंवा जनरल नॉलेजमध्ये बांधणं हे काही त्याला काही अर्थच नाहीये, हे जाणवलंय मला. तर तुमच्यापैकी कोणी राजयोग हे जर पुस्तक वाचलं असेल, तर मी काय म्हणतेय हे थोडंफार लक्षात येऊ शकतं. स्वामी विवेकानंदांचं राजयोग हे पुस्तक आहे. तर ते वाचताना त्याची लँग्वेज थोडीशी, त्याचे शब्द लँग्वेज ही थोडीशी समजायला अवघड आहे. जे स्पिरिच्युअल बुक्स वाचतात त्यांना ते समजू शकतं. पण जेव्हा आपण ते पुस्तक वाचायला घेतो ना, तर त्यावेळेला एक आपण ऑटोमॅटिकली ट्रान्समध्ये जातो आणि एक वेगळाच इसेन्स त्यातून यायला लागतो किंवा स्वामी विवेकानंदांचा प्रेझेन्स ते पुस्तक वाचताना जाणवतो. म्हणजे ती गूढ एक गोष्ट किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात झालेले एक्सपिरियन्सेस आपण एक्सपिरियन्स करायला लागतो. ही गंमत त्या पुस्तकात आहे. आणि अशी काही पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये जसं की शिवाजी सावंतांचं मृत्युंजय पण मी जेव्हा माझी मी 10वीत होते, त्या 10वीच्या सुट्टीमध्ये मी मृत्युंजय वाचलं होतं. त्या पुस्तकाला सुद्धा एक म्हणजे एक इसेन्स होता आणि स्वतःचा असा एक इसेन्स होता आणि म्हणजे त्याच्यामध्ये असं गूढता होती. तर मला माझं लाईफ मी जसं जसं जगते आहे, तर तसं तसं एक मला एक काही असं मला माझ्यापर्यंत जे पोहोचलंय ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. कसं ते मलाही खरंच माहिती नाहीये. फक्त मी प्रयत्न करणार आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मी अगदी लहान होते आणि त्यावेळेला काय झालं की आम्ही म्हणजे माझ्या आजीबरोबर मी पहिल्यांदा चारीधाम यात्रेला गेले आणि ती यात्रा खूप छान झाली आमची. तर आणि त्यानंतर माझ्या आजीनी काय केलं की माझ्या आईबाबांना पण ते ट्रॅव्हल्सची तिकीट्स वगैरे सगळं बुक करून दिलं आणि त्यांच्याबरोबर पण मी गेले होते. तर असं 2दा माझं लहानपणी चारीधाम यात्रा म्हणजे ते उत्तर काशी वगैरे काय 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 असतं ना, ते धार्मिक यात्रा. आणि मी ती त्यावेळेला बरीच लहान होते. तर माझा असं डिटेल्स नाही आठवत आहे, पण म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या स्टोरीज मला आठवत आहेत. तर असं झालं होतं की त्या यात्रेला आम्ही गेलो आणि ती यात्रेवरनं आल्यानंतर घरी आलो आम्ही. घरी आल्यानंतर मी 2-3 दिवसातच त्या यात्रेमध्ये एक आजी होत्या की त्यांना भेटायचं असा अट्टाहास मी सुरू केला आणि काही केल्या मी थांबेच ना. म्हणजे आईबाबांनी मला खूप सांगून पाहिलं की अगं त्या कुठे राहतात आपल्याला माहिती नाही, आपण विचारलंच नाहीये त्यांना, तर आपण कसं शोधणार आहे त्यांना. पण मी जाम ऐकायला तयार नाही. मग माझ्या आईबाबांनी शेवटी काय केलं, त्या यात्रा कंपनीमध्ये, मला त्या यात्रा कंपनीचं नाव सुद्धा आठवत नाहीये, त्या यात्रा कंपनीमध्ये ते गेले आणि त्या आजींचं नाव शोधून काढलं आणि मग त्या कुठेतरी कॅम्पात राहत होत्या आणि मग मला उचललं आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांनाही धक्का बसला की अरे हे कसं काय आले. मग त्यांनी सगळी ती गोष्ट सांगितली की कशी ही हट्टीपणा करत होती, अट्टाहास करत होती आणि ऐकतच नव्हती बुवा जाम आमचं. तर त्यावेळेला
मला काहीतरी मी लहान होते तर मला त्या आजींशी एक असं कनेक्शन जाणवायचं की नाही, मला काही करून त्यांना भेटायचं म्हणजे भेटायचंय. असं म्हणजे मला त्यांना भेटल्याशिवाय गप्पच बसवत नव्हतं किंवा मला त्यांची खूप आठवण येत होती. हे कनेक्शन काय आहे नेमकं? म्हणजे असं असं कसं काय वाटतं? म्हणजे आणि लहानपणी त्या भावना आपल्या इतक्या स्ट्रॉंग असतात ना, की ते कनेक्शन आपल्याला अतिशय आतून जाणवतं, की ही व्यक्ती काहीतरी म्हणजे लाड वगैरे झालेच होते माझे आणि त्या ट्रिपमध्ये मी सगळ्यात लहान होते. माझे लाड बऱ्याच लोकांनी केले, पण त्या आजींचं काय कोणास ठाऊक काय कनेक्शन होतं माझ्याशी. मी तिथे त्यांच्या घरी गेले, त्यांच्याशी खूप खेळले, गप्पा मारल्या, त्यांनी मला खाऊ दिला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला जेव्हा हवं तेव्हा तू येऊ शकतेस. आणि मला खूप आनंद झाला होता आणि त्या दिवशी मला जो आनंद झाला होता तो मला अजूनही आठवतो. म्हणजे हे नेमकं काय आहे, या गोष्टी काय आहेत? आणि ही गंमत आहे, लहान मुलांना आहे ना असं हे डीप काहीतरी जाणवतं, कोणाशी कनेक्शन असणं किंवा एक लहान मुलांमध्ये एक इनोसन्सी असते किंवा अशी एक त्यांच्यात एक मजा असते. जरी त्यांना आपण आता समजा एखाद्या लहान मुलाला काही कारणाने आपण ओरडलो किंवा एक छोटासा फटका मारला, तरी दुसऱ्या क्षणाला ते विसरलेले असतात. आपण असं करत नाही. आपण काय करतो, आपण लक्षात ठेवतो, मी कसा याला फटका मारेन वगैरे अशा विचारांमध्ये असतो किंवा मी काय म्हणजे याचा बदला मी कसं घेऊ शकेन असे वगैरे विचार असतात. पण यानेच ते व्हायब्रेशन बनतात. लहान मुलं म्हणूनच सगळ्यांना आवडतात. मग ती एक जी गंमत होती, ती एक मजा आणणारी जी गोष्ट होती ना, ती मजा आणि ते एखाद्या बाबतीचं वाटणारं कनेक्शन, अनकंडिशनल लव्ह, ते कायमचं ते जिवंत ठेवायला खूप मजा येईल. ते मी बऱ्यापैकी मला स्वतःला म्हणजे मी स्वतःवर म्हणजे काय म्हणतात त्याला, की मला असं काहीतरी शोधायचंय किंवा काम करायचंय स्वतःवरती, की जेणेकरून ती एक इनोसन्सी किंवा एखाद्या व्यक्तीवर अनकंडिशनल लव्ह करण्याचा जो काही स्वभाव आहे तो बऱ्यापैकी मला तसाच ठेवायचा आहे. आणि बऱ्यापैकी मी सक्सेसफुल सुद्धा होते असं मला वाटतंय. आता बघूयात, आपण असंच बोलत राहूयात. तुम्हालाही समजेल आणि मला स्वतःलाही समजेल की खरंच मला जे वाटतं आहे ते बरोबर आहे की म्हणजे अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे की काय. पण लहान मुलांमधले असणारी इनोसन्सी मला खूप आवडते आणि ती स्वतःमध्ये जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे. मला ज्या गोष्टी डीपली खोलवर जाणवलेल्या आहेत ना, त्या तुमच्याशी मी शेअर करत राहणार आहे. आणि एक ना एक दिवस मला जे वाटतंय बाय हार्ट डीप, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. असेच माझ्याबरोबर माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडलं असेल तरच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्ते.